तुझीच मी अशीही भाग 13. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की प्रिया बेटा, तुला जॉब करायचा असेल तर तेही सांग. शेखर प्रियाला जवळ बोलावून विचारतात. ते डॅड मी. प्रिया अडखळत बोलत असते. हां बोल ना बेटा, शेखर म्हणतात. डॅड, मी पण जॉब करायचा विचार करत होते आणि काही ठिकाणी इंटरव्ह्यू पण दिला आणि एका ठिकाणी मी सिलेक्ट झाले. उद्यापासून मला जॉईन व्हावं लागेल. प्रिया एका दमात बोलते. ओ, ही तर खूप चांगली बातमी आहे. अभिनंदन बेटा, शेखर बोलतात. थँक्यू डॅड. प्रिया खुश होत त्यांचा आशीर्वाद घेते. वैदेही पण तिचं अभिनंदन करतात. अंश प्रियाकडे बघत मनात बोलत असतो. हिने इंटरव्ह्यू पण दिला आणि ही सिलेक्ट पण झाली, तरी एका शब्दाने मला काही बोलली नाही. थोडा वेळ बोलून प्रिया व अंश थोड्या वेळाने शेखर आणि वैदेहीच्या बेडरूममधून बाहेर येतात आणि आपल्या आपल्या कामाला निघून जातात. आता पुढे दिवस असाच कामात निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रियाला जाग येते. प्रिया आळस देत उठून बसते. प्रिया एक नजर साईडला बघते. अंश निवांत झोपलेला असतो. प्रिया काही वेळ त्याला बघतच राहते, पण जसं अंशचं पार्टीतील वागणं आणि काल बोललेलं सर्व आठवून प्रियाचे डोळे भरून येतात. प्रिया अंशवरची नजर हटवून वॉशरूममध्ये जाते. बाथ घेऊन प्रिया केस पुसत बाहेर येते. तेवढ्यात प्रियाच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते. प्रिया बघते तर मोबाईल अंशच्या साईड टेबलवर असतो. प्रिया स्वतःला कोसत हळूच आवाज न करता अंश शेजारच्या टेबलवरचा मोबाईल उचलते आणि मेसेज उघडून बघते. तिचं अंशकडे लक्षच नसते. प्रियाच्या केसातलं पाणी अंशच्या चेहऱ्यावर पडल्याने त्याला जाग येते. तो रागात ओरडणार की त्याचं लक्ष मोबाईल बघत असलेल्या प्रियावर जातं आणि अंश तिला बघतच राहतो. गोरी असणारी प्रिया, त्यात आत्ताच बाथ घेतल्याने केस ओले असल्याने गळ्यावर ओघळणारे पाणी, चेहऱ्यावर येणाऱ्या खोडकर केसांच्या बटा सावरताना तिची होणारी हालचाल, चेहऱ्यावर असलेले निरागस भाव. अंश एकटक प्रियालाच बघत असतो. अचानक प्रिया अंशकडे बघते तसे अंश डोळे बंद करून झोपेत असल्याचं नाटक करतो. प्रिया त्याच्याकडे बघून नाक मुरडते व स्वतःचं आवरून प्रिया खाली निघून जाते. तसे अंश हुश, वाचलो म्हणून सुस्कारा सोडतो. प्रिया खाली येऊन देवघरात जाऊन देवाची पूजा करते. पूजेनंतर किचनमध्ये येऊन नाश्त्याची तयारी करत असते. एवढ्यात एक एक करून मॉम, डॅड आणि करण खाली येऊन डायनिंग टेबलवर बसत प्रियाला गुड मॉर्निंग विश करतात. प्रियासुद्धा हसून सर्वांना गुड मॉर्निंग बोलते. प्रिया, उठला नाही का अंश? वैदेही प्रियाला न्याहाळत बोलतात. मी येताना तर झोपला होता अंश, आता उठला असेल, प्रिया बोलते. जा बोलवून आण अंशला, वैदेही बोलतात. मॉम ते मी, प्रिया अडखळत बोलते. हो तूच, अंशची बायको आहेस ना, जा अन त्याला बोलवून आण, मॉम प्रियाकडे कटाक्ष टाकत बोलतात. हो हो आणते, प्रिया गडबडीने तिथून जात असते. एवढ्यात समोरून अंश चालत येताना दिसतो. प्रिया मनातच देवाचे आभार मानते व हसत डायनिंग टेबल जवळ येते. गुड मॉर्निंग एव्हरीवन, अंश चेअरवर बसत बोलतो. सर्वजण त्याला विश करतात. अंश प्रियाकडे बघतो. ती आज खूप खुश दिसत असते. मॉम, आज काही स्पेशल आहे का की कोणी येणार आहे? अंश एक नजर प्रियाकडे बघत बोलतो.
अरे बेटा, प्रिया आजपासून जॉबवर जॉईन होणार आहे. काल सांगितलं ना तिने, वैदेही बोलतात. ओह गुड, मी विसरलो होतो. अभिनंदन प्रिया. अंश तिच्याकडे बघत बोलतो. थँक्यू. प्रिया खोटं खोटं हसून बोलते. ती मनात बोलते, मॉम डॅड समोर कसा गोड गोड बोलतो आणि मी एकटी असले की ह्याच्यातला मॉन्स्टर जागा होतो. सर्वजण गप्पा मारत नाश्ता करतात. प्रिया किचन आवरून बेडरूममध्ये तयार व्हायला येते. अंश पण लगेच तिच्या मागे येतो. प्रिया अंशकडे सरळ दुर्लक्ष करून तिचं आवरते आणि ऑफिससाठी जायला निघते. शेवटी अंशच बोलतो. प्रिया, मी येतो तुला सोडायला. अंश कारची चावी घेत बोलतो. नको, माझी मी जाईल. एवढं बोलून प्रिया निघून जाते. डिअर बायको, तू कुठे जरी गेलीस तरी शेवटी माझ्याकडेच यायचं आहे. अंश कुत्सितपणे हसत स्वतःशीच बोलतो. प्रिया खाली येऊन शेखर वैदेहीच्या पाया पडते आणि स्कूटी घेऊन ऑफिससाठी निघून जाते. ती आज खूप खुश असते. लग्नानंतर ती पहिल्यांदाच जॉबवर जॉईन झालेली असते. त्याच खुशीत ती ऑफिसमध्ये पोहोचते. रिसेप्शनला येऊन ती न्यू जॉईन झाल्याचं सांगते. ती प्रियाला तिचा टेबल दाखवते. प्रिया तिथे जाऊन बसते तर शेजारची बसलेली तिची कलीग तिला बोलते, न्यू जॉईनिंग का? मीना बोलते. येस, प्रिया हसून बोलते. हे हाय, मी मीना जोशी. ती प्रियासमोर हात धरत बोलते. हाय, मी प्रिया भोसले. प्रिया तिच्या हातात हात मिळवत बोलते. ये प्रिया, तुझी ओळख करून देते. मीना म्हणाली. हो सांग ना, प्रिया बोलते. मीना प्रियाची ओळख करून देते. प्रिया, ही आहे सखी, इकडे अकाउंटचं काम करते. हाय प्रिया, सखी बोलते. हाय, प्रिया बोलते. ही आहे मेघा, डाटा एंट्री करते. मीना बोलते. हाय मेघा, प्रिया म्हणाली. हाय, मेघा बोलते. ओळख झाली तसे ते लोक जरा बोलत बसले आणि कामाला लागले. प्रियाला कामात मदत पण करत होते, समजावून सांगत होते. काय चालू आहे इथे? ऑफिसमध्ये काम करण्यासाठी येतात का गप्पा मारण्यासाठी? एक व्यक्ती कडक आवाजात बोलतो. सर, ही प्रिया न्यू जॉईन झाली आहे. आम्ही तिला काम समजावून सांगत होतो. मीना बोलते. तसे ती व्यक्ती प्रियाकडे बघते. प्रिया त्याला चेहऱ्यावर एक स्मित हास्य घेऊन बघते. हे प्रिया, तू? वाटलं नव्हतं आपली परत भेट होईल. तो व्यक्ती तिला हसून बोलतो. प्रिया फक्त हसून बघते. तिला काय बोलावं काहीच कळत नाही. सर्व स्टाफ त्या दोघांकडेच बघत असतो. ओके, गो टू वर्क. समीरला प्रियाची अवस्था कळते म्हणून तोच बोलतो व त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो. प्रियाचा ऑफिसचा पहिला दिवस खूप छान जातो. ती संध्याकाळी घरी येऊन वैदेही आणि शेखरला ऑफिसबद्दल भरभरून बोलत असते. लग्नानंतर ते दोघे पहिल्यांदाच तिला एवढं खुश बघत असतात. काही दिवस राहून शेखर वैदेही बिझनेस ट्रिपसाठी निघून जातात. तर करणही त्याच्या कॉलेजसाठी दुसऱ्या सिटीमध्ये निघून जातो. अंश प्रियाचे दिवस कामातच जात असतात. त्यामुळे दोघात जास्त भांडण वगैरे होत नसते. प्रियाला ऑफिस जॉईन करून महिना होतो. आज प्रियाने ऑफिसमधून सुट्टी घेतलेली असते. सर्व स्वयंपाक अंशच्या आवडीचा करते आणि बेडरूममध्ये जाऊन
स्वतःचं आवरत असते. ती आज अंशला प्रपोज करणार असते. बेबी पिंक रंगाची साडी नेसून प्रिया स्वतःला आरशात पाहत होती. तो रंग तिला उठून दिसत होता. पदर एका हातावर सोडून दिला होता, ज्यातून तिचं गोरपान पोट दिसून येत होतं. काय दिसत होती ती. हलका मेकअप. मुळात अगोदरपासून ती सुंदर दिसत होती. त्यात आज जास्तच सुंदर दिसत होती. गालावर नकळत खळी पडत होती. प्रिया स्वतःला आरशात बघत होती. एवढ्यात तिला हॉलमधून हसण्याचा आवाज येतो. प्रिया घाईघाईने खाली येते. समोरील व्यक्तींना बघून चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी घेऊन ती त्यांना बघत असते. प्रियाला तिथे बघून ते गप्प बसतात व निर्विकारपणे तिच्याकडे बघत असतात. प्रिया समोर येऊन त्यांना मिठी मारणार तर ते प्रियाला हात दाखवून लांब करतात. प्रिया गोंधळून त्यांना बघत असते. अरे विकी आणि सनी, कसे आहात तुम्ही? मी तुम्हाला बघून खूप हॅप्पी आहे. मी तुम्हाला किती कॉल केले, किती शोधलं, पण तुमचा काही पत्ताच नाही. असं कोणी आपल्या बेस्ट फ्रेंडला सोडून जातं का? कुठे होता तुम्ही दोघे? आणि रॉकी कुठे आहे? प्रिया इकडे तिकडे बघत बोलते. पण तुला बघून आम्हाला काहीच आनंद झाला नाही. आणि रॉकी कुठे आहे ते आमच्यापेक्षा तुलाच चांगलं माहीत असेल ना? विकी रागातच बोलतो. तू हे काय बोलतोय विकी? मला तर काहीच माहीत नाही तुम्ही कुठे होता. मग रॉकी कुठे आहे हे कसं माहीत असणार मला? प्रिया गोंधळून बोलते. प्रिया, तू ॲक्टिंग खूप छान करतेस. एखादी ॲक्टर का बनली नाही ग? सनी डोळ्यात पाणी घेऊन पण रागातच बोलतो. हे तुम्ही दोघे काय बोलत आहात? मला काहीच समजत नाहीये. कोणीतरी मला सांगा, मी असं काय केलंय? आधी अंश आणि आता तुम्ही दोघे? प्रिया डोळ्यात पाणी आणून बोलते. बस कर प्रिया, अजून किती नाटक करशील? अंश बोलतो. मी नाटक नाही करत आहे. तुला काही जरी बोललं तरी खोटंच वाटतं. बोल ना, बोल. मी असं काय केलंय जे तुम्ही तिघे मला असं बोलत आहात? प्रिया रडतच बोलते. ऐकायचं आहे ना? मग ऐक. रॉकी तुझ्यावर प्रेम करत होता आणि तूही त्याच्याशी जवळीक केली होतीस. तुमचं नातं मैत्रीच्या पलीकडचं होतं आणि जेव्हा तुला दुसरा कोणी भेटला तेव्हा त्याच्या भावनांशी खेळून निघून गेलीस. तुझ्या जाण्यामुळे तो तुझ्या आठवणीत रोज तळमळत असायचा. कितीतरी रात्री तो तुझ्या आठवणीत रडायचा. आम्ही त्याला खूप वेळेस विचारलं, कोण आहे ती मुलगी जिच्यामुळे तू असा वागत आहेस, पण त्याने नाही सांगितलं. नंतर त्याने तुला विसरण्यासाठी ड्रिंक करणं सुरू केलं. आम्ही त्याला खूप समजावलं, पण रॉकीने ऐकलं नाही. एके दिवशी त्याने खूप ड्रिंक केलं. ड्रिंक करून तो तुला भेटायला येत होता. गाडी चालवत असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीने त्याला उडवलं. त्यातच तो आम्हाला सोडून गेला. आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे तो आमच्यात नाही आहे. आम्ही त्याला खूप वेळेस विचारलं, कोण आहे ती मुलगी जिच्यामुळे तू असा वागत आहेस, पण त्याने नाही सांगितलं आणि हे सर्व आम्हाला माहीतही झालं नसतं. तो गेल्यानंतर आम्ही डिटेक्टिव्ह लावला होता. त्यानेच आम्हाला हे सर्व सांगितलं. अंश रागातच ओरडत बोलतो. प्रिया तर हे सर्व ऐकून शॉक होते. ज्या गोष्टी तिने कधी केल्याच नाही त्याचे आरोप तिच्यावर केले जात होते. प्रिया भानावर येत बोलते. हे बघा, त्या डिटेक्टिव्हने तुम्हाला चुकीची माहिती सांगितली. मी असं काहीच केलेलं नाही आहे. रॉकी तर फक्त माझा क्लोज फ्रेंड होता. तो मला तुम्हा तिघांसारखाच होता. आमच्यात असं काहीच नव्हतं. तो जो कोणी आहे त्याने तुम्हाला माझ्याबद्दल खोटं सांगून तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केला आहे. एवढ्या वर्षांपासून तुम्ही मला ओळखता. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का रे? प्रिया हुंदका आवरत बोलते. विश्वास हा शब्द तुला सूट होत नाही प्रिया. आम्ही सर्व खोटे आणि तू एकटीच खरी. गुड. विकी टाळ्या वाजवत उपहासाने बोलतो.
स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहेस? सनी बोलतो. आणि तुझ्या डोळ्यात हे जे मगरीचे अश्रू आहेत ना, त्याने आम्ही पिघळणार नाहीत, समजलं? अंश बोलतो. ठीक आहे, तुम्हाला नाही आहे माझ्यावर विश्वास. मी तुम्हाला खरं काय आहे ते शोधून प्रूफ देणार. पण त्यानंतर विकी, सनी, तुमची आणि माझी फ्रेंडशिप कायमची तुटणार. आणि अंश, तुला आज मी सरप्राईज देणार होते, पण तूच मला एवढं मोठं सरप्राईज दिलंस. आणि अंश, इथून पुढे तुझं माझं नातं संपलं. नात्यात विश्वास नसेल तर त्या नात्याला काही अर्थ नाही. प्रिया डोळे पुसत हसत बोलते आणि बेडरूममध्ये निघून जाते. प्रियाचं बोलणं ऐकून अंश हर्ट होतो. त्याला मन बोलत असते की प्रिया निर्दोष आहे, पण मेंदू बोलत असतो प्रिया रॉकीची गुन्हेगार आहे. मेंदू आणि मनाच्या युद्धात शेवटी मेंदू जिंकतो. थोड्या वेळाने विकी आणि सनी अंशचा निरोप घेऊन निघून जातात. अंश बेडरूममध्ये येतो. बघतो तर प्रिया तिची बॅग पॅक करत असते. बॅग का पॅक करत आहेस तू? अंश प्रियाजवळ येत विचारतो. प्रिया काहीच बोलत नाही. तसे अंशला राग येतो. मी तुझ्याशी बोलतोय. बॅग पॅक करून कुठे जाणार आहेस तू? अंश प्रियाच्या कोपऱ्याला धरून जवळ खेचत बोलतो. मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आहे. हात सोड माझा. प्रिया त्याला स्वतःपासून दूर करत बोलते. बायको आहेस माझी आणि माझ्या मर्जीशिवाय तू इथून कुठेही जाऊ शकत नाहीस, समजलं? अंश रागातच प्रियाला जवळ ओढून बोलतो. बायको विसरलास का? तू मॉम डॅड जवळ काय म्हणाला होतास? मी कधीच हिला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. प्रिया अंशला रागात बोलते. हो म्हणालो होतो, पण तू माझी लग्नाची बायको आहेस हे सत्य तू नाकारू नकोस. अंश बोलतो. हो, आहे मी तुझी बायको. ती बायको जिच्यावर तुझा काडी मात्र विश्वास नाही. ती बायको जिचा तू कधी स्वीकार केला नाहीस. ती बायको जिला लग्न झाल्यापासून तू फक्त त्रास दिला आहेस आणि अशा नात्याचं काही भविष्य नाही. त्यामुळे मी हे नातं संपवत आहे. आणि तू बायको बायको बोलून माझ्यावर हक्क गाजवणं सोड. प्रिया अंशला दूर ढकलत बोलते. तू नातं संपवत आहे बोलल्याने हे नातं संपणार नाही, समजलं? अशीही तू माझी बायको आहेस आणि कायम माझीच बायको राहणार आहेस, समजलं? अंश प्रियासमोर बोट नाचवत बोलतो. तूही एक गोष्ट लक्षात ठेव. खूप सहन केलं मी, पण आता नाही. तसंही तुझं माझ्यावर प्रेम नाहीये आणि विश्वासही नाहीये. ह्या नात्याला काही भविष्य नाही. तूही तुझ्या मॉममुळे माझ्याशी लग्न केलेस. तुलाही हे जबरदस्तीचं नातं नको होतं आणि आता मलाही हे नातं नको आहे. मला डिवोर्स हवा आहे. प्रिया बोलते. काय म्हणालीस तू? परत बोल. प्रियाचं बोलणं ऐकून अंश रागातच प्रियाजवळ येऊन तिचं तोंड घट्ट एका हातात पकडून बोलतो. मला डिवोर्स हवा आहे. मला नाही राहायचं तुझ्यासोबत. प्रिया रडतच त्याच्या हाताची पकड सोडवत बोलते. आता आरव परत आला. त्याच्याकडे जायचं असेल ना तुला, म्हणून माझ्याकडून डिवोर्स हवा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी तुला डिवोर्स देणार नाही. तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. अंश तिचं तोंड जास्तच घट्ट पकडत बोलतो आणि जबरदस्ती तिच्या ओठांवर ओठ ठेवून किस करायला लागतो. अंशच्या अशा अंगावर येण्याने आणि अचानक किस करण्याने तिला काय करावं काहीच कळत नसतं. अंश रागातच प्रियाला हार्ड किस करत असतो. त्यामुळे प्रियाला त्रास होत असतो. प्रिया रडतच सुटण्यासाठी धडपडत असते. तशी अंश पकड घट्ट करतो. थोड्या वेळाने अंश तिचे ओठ सोडून बोलतो. माझ्या मर्जीशिवाय घरातून बाहेर जायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. अंश बोलून तिला बाजूच्या भिंतीवर ढकलून देतो आणि तावातावाने बेडरूममधून निघून जातो. प्रिया तोल सावरून आताच्या झालेल्या प्रकाराने स्तब्ध उभी असते. रडून रडून डोळे सुजलेले असतात.
घसा कोरडा पडलेला असतो. प्रियाला आत्ताच सर्व सोडून निघून जाऊ वाटत असते, पण ती अंशचे बोललेले शब्द आठवून भीतीने बाहेर जायलाही घाबरत असते. ती तशीच रडत खाली बसते. रडतच ती कधीतरी झोपी जाते क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.